राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 1 वाजता बैठक। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता। 2% वाढीचा प्रस्ताव बैठकीत येणार असल्याची माहिती। ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व आणि न्याय भाजपच देऊ शकतं। सर्वाधिक 27 ओबीसी मंत्री एनडीए सरकारमध्ये, तर देशात 365 ओबीसी विधानसभा सदस्य। पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी शिष्टमंडळात पाऊण तास चर्चा। शिंदे समितीला विरोध। दिवाळीनंतर राज्यभरात आंदोलन, तर 17 नोव्हेंबरला अंबडमध्ये मेळावा। प्रकाश शेंडगे यांची घोषणा। मराठा आणि ओबीसीमध्ये वाद पेटवून कोर्टात नेणं हा भाजपचा डाव, तर बीडमधील जाळपोळ ही सरकारच्या आशीर्वादानंच ही वस्तुस्थिती। नाना पटोलेंचा निशाणा। मी सरकार बाहेर जाणार नाही, तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणारेच सरकार बाहेर जाणार। भुजबळांचं वक्तव्य। भुजबळांनी सरकारवर टीका टिप्पणी करणं अयोग्य। चंद्रशेखर बावनकुळे यांची भुजबळांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। बैठकीमध्ये कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा मान्य केला, मग आता विरोध का? समाजात दुफळी माजेल असं बोलू नये। केसरकरांचा भुजबळांवर हल्लाबोल। भुजबळांचा ओबीसी आरक्षणाशी काहीही संबंध नाही, आरक्षण न कळणाऱ्यांनी बोलू नये। प्रकाश आंबेडकर यांची छगन भुजबळांवर टीका। ओबीसी नेते मंगेश ससाणे आणि दत्ता खेडकर यांनी घेतली सदावर्तेंची भेट। ओबीसी नेत्यांना संरक्षण देण्यासाठी आता त्यांना 50% आत आरक्षण असल्यास धोका कोणताही नाही, सदावर्तेंचं मत। भाजपचा हिंदू मुस्लिम डाव फसला आणि म्हणूनच आता त्यांचा हा नवीन डाव। भाजपचा राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न। सुषमा अंधारे यांचा भाजपवर गंभीर आरोप। राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून 2 समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न। महाराष्ट्राला अस्थिर कसं करता येईल याचाही प्रयत्न। आरक्षणाच्या संघर्षावरून जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। मी ओबीसी असल्याचं लपलेलं नाही, ओबीसी आहे म्हणून आरक्षणाला विरोध करणार नाही। आरक्षणावर आव्हाडांची प्रतिक्रिया। 10 मिनिटात ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं, मग मराठा आरक्षण का नाही? आव्हाडांचा सवाल। कायदेशीर आणि टिकणारं आरक्षण विधानसभा देऊ शकत नाही, मराठा समाजाला केवळ केंद्र सरकार आरक्षण देऊ शकतं। जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंमुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही, मराठा आरक्षणावरून चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 6 नंबरवर गेलेला पक्ष आत्मचिंतन करणार। शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर बावनकुळेंचा टोला। शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांनी शरद पवारांची घेतली भेट। उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या भेटीनंतर किणीकर सिल्वर ओकवर दाखल। फडणवीसांची फेब्रुवारीमध्ये संकल्प यात्रा। लोकसभेच्या 48 मतदारसंघामध्ये फडणवीसांची यात्रा जाणार। डिसेंबर महिन्यापासून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होण्याची शक्यता, तर येत्या 13 नोव्हेंबरला मध्य प्रदेशमध्ये राहुल गांधींची पदयात्रा। चंद्रशेखर बावनकुळे यांची पुण्यातील भाजप आमदारांसोबत डिनर डिप्लोमसी। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आमदारांना सूचना। भाजपचे पुण्यातील आमदार आणि पदाधिकारी उपस्थित। पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी आज निवडणूक। अजित पवारांनी संसदाचा राजीनामा दिल्यानं जागा रिक्त आणि नव्या संचालक निवडीचे सर्व अधिकार अजित पवारांकडे। अजितदादा मराठा समाजातील संचालक देणार असल्याची सूत्रांची माहिती। कोरोना काळातील कथित बॉडीबॅग घोटाळा प्रकरणामध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स। आज ईडी कार्यालयामध्ये चौकशीला हजर राहण्यासाठीचे आदेश। पालिका अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांची ईडीकडून 6 तास चौकशी। वाढीव दरानं कोविड बॉडीबॅग खरेदी केल्याचा वेलरासू यांच्यावर आरोप। शीतल म्हात्रे आणि किशोरी पेडणेकर यांच्यामध्ये आता ट्विटवर। कचोरीताई दिवाळीच्या चकल्या जेलमध्येच खाणार। शीतल म्हात्रे यांची किशोरी पेडणेकरांवर टीका। तर जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर पक्षनिष्ठेची चकली बनवेन असं म्हणत पेडणेकरांचाही शीतल म्हात्रेंवर पलटवार। तर जेलमध्ये पक्षनिष्ठेची चकली बनवेन, किशोरी पेडणेकर यांचा शीतल म्हात्रे यांच्यावर पलटवार। आणि म्हात्रे आणि पेडणेकरांमध्ये सध्या रंगलंय हे ट्विट वॉर। मुंबईच्या वाढत्या प्रदूषणावरून सामनामधून काही सवाल। कुणी अज्ञात महाशक्ती मुंबईवर सूड घेतीये का? मुंबई राहण्यालायक राहिलेली नाही असं चित्र निर्माण करून मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा कुणाचा प्रयत्न आहे? सामनातून संशय व्यक्त। गुणरत्न सदावर्तेंची मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात आज हायकोर्टात सुनावणी। आरक्षणावरून समाजात जातीय तेढ निर्माण केली जात असल्याचा सदावर्तेंचा आरोप। ओबीसींना आरक्षण देणारा अध्यादेश रद्द करण्याच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी। याचिकेत ओबीसी आरक्षणाचं पुन्हा सर्वेक्षण करण्याची मागणी आणि तोपर्यंत घटनाबाह्य ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्याची ही मागणी। अब्दुल सत्तारांचा मुलगा समीर सत्तार मोर्चा काढणार। छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी हा मोर्चा। आर्थर रोड कारागृहात नीरव मोदीला खास बॅरेक। संजय राऊतांचा सामनाच्या दिवाळी अंकात लिहिलेल्या लेखामधून दावा। पालिका निवडणुका या कोर्टामुळे लांबणीवर। प्रताप सरनाईक यांचा संजय राऊतांना प्रत्युत्तर। गेल्या 5 वर्षात आदित्य ठाकरेंनी एकही काम केलेलं नाही, तर उलट आम्ही केलेली कामं आदित्य ठाकरेंनी तोडली। सदा सरवणकर यांचा आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर। रोहित पवार पुन्हा एकदा युवा संघर्ष यात्रा काढण्यासाठी सज्ज। मराठा आंदोलन मागे घेतल्यानं पुन्हा यात्रा सुरू होणार।
भंडाऱ्यातील भाजप कार्यकर्ता ठाकरे गटात मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते भाजप कार्यकर्त्याचा ठाकरे गटात प्रवेश। कारखाना चेअरमनला भाकरी खरडा आणि कांदा हा दिवाळीमध्ये भेट द्या, राजू शेट्टींचं ऊस परिषदेत शेतकऱ्यांना आवाहन। 3 दिवस आहेत, निर्णय घ्या अन्यथा कारखाने सुरू होऊ देणार नाही, राजू शेट्टी यांचा इशारा। राजू शेट्टी 15 तारखेपर्यंत कोल्हापुरातील जयसिंगपूरमध्ये ठिय्या आंदोलन करणार, ऊसाला 400 रुपयांचा दुसरा हप्ता देण्याची राजू शेट्टींची मागणी। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत आज ब्लॉक ठेकू गावात गॅन्ट्री उभारण्याच्या कामामुळे 1 तास वाहतूक बंद असणार। विधान परिषदेचा आज शतक महोत्सव, महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आजी माजी सदस्यांचा स्नेह मेळावा आणि परिसंवाद आयोजित। क्रीडा क्षेत्राला नवीन उभारी देणाऱ्या नमो क्रीडा मैदानाचं आज भूमिपूजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती असणार। तडाखेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल ठरला कांगारूंसाठी संकटमोचक, अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये मॅक्सवेलची 201 धावांची विजयी खेळी। क्रिकेटच्या इतिहासामध्ये धावांचा पाठलाग करताना द्विशतक झळकावणारा मॅक्सवेल हा पहिला फलंदाज। ललित पाटील प्रकरणाचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त, ड्रग्ज प्रकरणी ससून प्रशासनावर ठपका, अहवालाबाबत सरकारकडून गुप्तता, सूत्रांची माहिती। शिंदे समितीच्या सूचनेप्रमाणे 4 दिवसात कुणबी मराठा आणि मराठा कुणबी जात नोंदी शोधण्याची मोहीम पूर्ण करा, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांचे अधिकाऱ्यांना आदेश। मोटार उत्पादक टेस्लाचं जानेवारी 2024 मध्ये भारतातील बाजारपेठेत आगमन होण्याची शक्यता, विद्युत शक्तीवरील बहुप्रतीक्षित टेस्ला भारतातील रस्त्यांवर आता धावताना दिसणार। कल्याण डोंबिवलीत आकाश कंदिलांवर राजकीय छाप, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय कंदिलांना मोठी मागणी। मध्य रेल्वेवरील दादर स्थानकाच्या फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम नोव्हेंबर अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता, काम पूर्ण झाल्यानंतर सध्याच्या तुलनेत 50% अधिक प्रवाशांना फलाटांवर उभं राहता येणार। आंतरराष्ट्रीय विमानतळासह 80 खदानींसह इतर बांधकामांमुळे पनवेलच्या हवेमध्ये धुलीकणांची मात्रा वाढली आणि हे धुलीकण कमी करण्यासाठी महापालिकेकडून यंत्र खरेदीसाठी शासनाला प्रस्ताव। वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांच्या मॉर्निंग वॉकसह संध्याकाळचा फेरफटका, व्यायाम आणि धावण्यावरही निर्बंध, तर सकाळ संध्याकाळ नागरिकांनी आपल्या घराची दारं खिडक्या बंद ठेवाव्यात, मार्गदर्शक सूचना जारी। महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील सदनिकेच्या हप्त्यांचा भरणा न केलेल्या अर्जदारांना मुदतवाढ, 10 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा सिडको महामंडळाचा निर्णय। भारती विद्यापीठ परिसरात 200 झाडांच्या फांद्या कापण्याची परवानगी, तर 500हून अधिक झाडांची कत्तल करण्यात आल्याचा संघर्ष सेनेचा आरोप आणि कारवाई करण्याची मागणी। रासायनिक फटाक्यांना संपूर्ण देशभरात बंदी असायला हवी, प्रदूषण रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण। पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती नाही, मुंबई उच्च न्यायालयानं विनंती फेटाळली, नाशिक नगर जिल्ह्यातून जायकवाडीला आता पाणी सोडणार। तर अहमदनगर जिल्ह्यात ऐन दिवाळीत पाणी प्रश्न पेटण्याची चिन्ह, अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यास विरोध, खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह नाशिकमधील शेतकरी आक्रमक। मुंबईच्या पारबंदर प्रकल्पामुळे शिवडी ते नवी मुंबई अंतर कमी होणार, शिवडीवरून आता नवी मुंबईला केवळ अर्ध्या तासात पोहोचता येणार। वायू प्रदूषणाचे नियमभंग करणाऱ्या वाहनांविरोधात विशेष मोहीम राबवण्याचे आदेश, पीयूसी प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांविरोधात दंडात्मक कारवाई। कोरोनावर निर्बंध घालण्यासाठी आता 18 वर्षांवरील नागरिकांना मिळणार इन्कोवॅक लस आणि या लसीमुळे पेशींच्या रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होणार। अपत्यप्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आज इंदोरीकर महाराजांवर संगमनेर कोर्टात पुन्हा एकदा सुनावणी, इंदोरीकर महाराज आज हजर राहण्याची शक्यता। पुण्याच्या खेडमधील चांदूस ग्रामपंचायतीच्या सरपंच रुपाली कार्ले यांची पदावरून हकालपट्टी, पैशाचा अपहार केल्याप्रकरणी कार्लेंवर विभागीय आयुक्तांची कारवाई। ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा भंडारलीमध्ये नागरिकांनी घेतला म्हाडा इमारतीचा ताबा, स्थानिक ग्रामस्थांना घर द्या अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा। पिंपरी महापालिकेमध्ये मराठा कुणबी जात प्रमाणपत्राचे पुरावे शोधण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती, प्रशासकीय तपासणी करण्यासाठी ही नियुक्ती। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राडा झाल्यानंतर आता प्रतिबंधात्मक आदेश, विद्यापीठात 7 ते 21 नोव्हेंबर या काळात जमावबंदी लागू। जुन्या पेन्शनच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून आज धडक मोर्चा काढण्यात येणार, दुर्लक्ष केल्यास 17 लाख सरकारी कर्मचारी आणि शिक्षक 14 डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाणार। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाईची गुणवत्ता आणि सुरक्षिततेकडे अन्न आणि औषध प्रशासनाचं लक्ष आणि अशा प्रकारची मोहीम पहिल्यांदाच राबवल्याची एफडीएच्या पुणे विभागीय सह-आयुक्तांची माहिती। एअर इंडियाची इमारत लवकरच राज्य सरकारकडे आणि ही 23 मजली इमारत 1600 कोटींना राज्य सरकारला विकण्यास केंद्राचा हिरवा कंदील। पुण्यातून दिवाळीला गावी जाण्यासाठी ट्रेनचं बुकिंग फुल, एसटीलाही गर्दी झाल्यानं प्रवाशांचा खासगी वाहनांकडे कौल। पुण्यामध्ये अपघात टाळण्यासाठी पीएमपीएमएलची वेगमर्यादा लॉक करण्याचा प्रशासनाचा निर्णय, बसेसना आता 50 किलोमीटरवर लॉक करण्याचे आदेश। राज्यातील 370 प्रकल्पांवर महारेराची कारवाई, नोंदणी क्रमांक आणि क्यूआर कोडशिवाय गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिराती छापणाऱ्यांवर कारवाई होणार। मुंबई शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनमधील जेवण चांगलं नसल्याच्या तक्रारी आणि वरिष्ठांकडून याची दखल।
पुणे शहरासह ग्रामीण भागातही सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णसंख्येत वाढ, त्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली. पुण्यामध्ये भटक्या श्वानांमुळे नागरिक हैराण, भटक्या श्वानांच्या नियंत्रणाबाबत हायकोर्टात आव्हान दिलं जाणार. शालेय साहित्य खरेदीसाठी पुणे महापालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी डीबीटी योजना सुरू. 79,138 विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर 23 कोटी रुपये जमा. पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा घेऊया. महाराष्ट्राला केंद्राकडून 4,609 कोटी रुपयांचा जीएसटी परतावा आणि दिवाळीच्या आधीच हा जीएसटी परतावा. पालिका कर्मचाऱ्यांची आज मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठकीची शक्यता. कर्मचाऱ्यांनी 25,000 रुपये बोनसची केली मागणी. नंदुरबारमध्ये नेत्रंग शेवाळी महामार्गाचं काम अत्यंत धीम्या गतीनं सुरू, त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप. नंदुरबारमध्ये मनोरुग्णांच्या औषधांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तुटवडा आणि याविरोधात रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार. धुळ्यामध्ये राज्य परिवहन विभागाच्या नवीन बसेस दाखल, 18 लालपरी सध्या दाखल. धुळ्यामध्ये शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई संबंधित कोणताही पीक विमा नाही. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून दिवाळीपूर्वी पीक विमा मिळण्याची घोषणा. लातूरच्या बाजारपेठेमध्ये कांद्याला 40 रुपये किलोचा दर, कांद्याचे दर वाढल्यानं आवकही वाढली. अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणातून जायकवाडी धरणाला पाणी देण्यास राहुरीमध्ये विरोध, शेतकऱ्यांचं तहसील कार्यालयासमोर आंदोलन. नांदेडच्या हिमायतनगर परिसरातील अतिक्रमणावर नगरपंचायतीची कारवाई, वाहतुकीला अडथळा होत असल्यानं प्रशासन ॲक्शन मोडवर. भंडारा जिल्ह्यामध्ये विविध मागण्यांसाठी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं मुंडन आंदोलन. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचं 13व्या दिवशी हे आंदोलन सुरूच, शासकीय सेवेत समाविष्ट करण्याची मागणी. नांदूरच्या बिलोलीमध्ये ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचं आमरण उपोषण, राहणीमान भत्ता आणि निर्वाह निधी देण्याची मागणी. तर नंदुरबारमध्ये अंगणवाडी सेविकांचं आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, ठाकरे गटाच्या नेतृत्वात हे आंदोलन. धुळ्यामध्ये सोयाबीन पिकाची मळणी यंत्राद्वारे काढणी, सोयाबीनला चांगला दर मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा. भंडारा जिल्ह्यात कुणबी नोंदी तपासणीला सुरुवात, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विशेष कक्षाची स्थापना.